हे पहा, मुख्यमंत्री महोदय साधारणतः 11:30ला शासकीय टाईम त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. एक थोडंसं 10-15 मिनटं इकडं तिकडं होतील. साधारणतः 11:45पर्यंत येतील आणि 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल. साधारणतः 2 पर्यंत, 1:30 पर्यंत, 2 पर्यंत आणि कार्यक्रम संपून नंतर मच्छिंद्रनाथ गडावर साहेब जे आहेत ते तिथे लँड होतील. काय आहे की संपूर्ण भारतवर्षामध्ये नाथ संप्रदायाला मानणारा, नाथ संप्रदायावरती प्रेम करणारा प्रचंड भाविक या देशामध्ये आहे आणि संपूर्ण भारतवर्षातली एकमेव संजीवन समाधी ही आष्टी तालुक्यामध्ये आहे. तिच्या दर्शनाला आणि तिथल्या कामाच्या भूमिपूजनाला साहेब येणार आहे. अण्णा, उद्या मिरवणूक देखील काढली जाणार आहे मुख्यमंत्र्यांची. प्रथमच मराठवाड्यात मुख्यमंत्री येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मोठं शक्ती प्रदर्शन देखील होणार आहे. मोठ्या संख्येने लोक देखील येणार आहेत. कशा पद्धतीने हे सगळे नियोजन? नाही, मिरवणूक जी आम्ही ठेवली होती त्या मिरवणुकीला साहेबांनी नकार दिला. मग आम्ही ती मिरवणूक कॅन्सल केली. परंतु लोक जे आहेत या मतदारसंघामधले लोक माझ्यावरती चांगलं प्रेम करतात आणि इतरही ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत. आणि या वर्षीचा वाढदिवसही मी संतोष देशमुखांच्यामुळं साजरा केलेला नाही. किमान त्या निमित्तानं माझी भेट होईल म्हणून सुद्धा अनेक लोक या कार्यक्रमाला येतील आणि मतदारसंघाचं कल्याण होतं आहे ना. आम्हाला आता 1.68 मिळालं, पूर्वी 500 MCFT मिळालं, साधारणतः 2.5 TMC पाणी मिळालं. आणखी आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या हक्काचं 4 TMC पाणी मिळावं आणि पाटोदा आणि शिरूर या 2 तालुक्याला 3.5 TMC पाणी मिळावं एवढी अपेक्षा आमची मुख्यमंत्र्यांकडनं आहे. आणि हा शासकीय कार्यक्रम आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून ह्या अपेक्षा आणि याच्यातनं आशेचा किरण हे जे दिलं आहे शिंपोरा ते खुंटेफळ आणि या खुंटेफळला जे आत्ता 300 कोटी रुपये दिले ते मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे. म्हणून लोक शेवटी काय आशावादी माणूस असतो आणि साहेबांकडनं गॅरंटी आहे. वरती मोदी की गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, तसं राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी है तो मुमकिन आहे हे लोकांना वाटायला लागले. म्हणून लोक अतिशय चांगल्या भावनेनं माझ्या ड्रीम प्रोजेक्ट हा जो खुंटेफळ आहे ज्याचं स्वप्न 5-6 या साली मी पाहिलं होतं ते स्वप्न माझं आज पूर्ण होतं. पंकजा मुंडे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे संकेत आहेत. स्वतः मुख्यमंत्री जे येणार आहेत त्यांच्यासोबतच पंकजा मुंडे देखील येतील अशी माहिती आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे आणि कसं? नाही, आम्हाला आत्ताच निरोप आलेला आहे. त्यांचे PA जे आहेत प्रदीप कुलकर्णी यांच्याकडनंही निरोप आला आहे आणि दीपक खेडकर त्यांचाही माझा फोन झाला आहे. त्या येणार आहेत. शासकीय कार्यक्रम आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार करू. त्यांचं प्रचंड चांगलं इथं अभिनंदन करू आणि त्या इथं बोलतीलसुद्धा, मार्गदर्शनसुद्धा करतील. व्यक्तिगत आमचा मतभेद हा जो आहे तो नंतरचा विषय, तो वेगळ्या स्टेजवर. या स्टेजवरती काही नाही. आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करू कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पक्षीय नाही, महायुतीचा आहे. ताई पण येणार आहेत, विखे पाटील साहेब येणार आहेत, राम शिंदे साहेब आमचे जावई आहेत आणि ते राज्याच्या सर्वोच्च पदावरती, सभापती पदावरती बसल्यामुळं त्यांचाही सत्कार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. एवढे येत आहेत. अजितदादांना आम्ही प्रचंड फोन लावले परंतु दादांच्याकडनं काही आम्हाला रिप्लाय आलेला नाही. परंतु हा प्रकल्प सुरू होताना अजितदादांचं सुद्धा श्रेय या प्रकल्पामध्ये आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाची देखील जबाबदारी, संपर्क मंत्री पदाची देखील जबाबदारी दिली आहे. एक प्रकारे भाजपच्या बीडचं जे नेतृत्व आहे ते पंकजा मुंडेंकडे दिल्याचे संकेत पक्षाकडून दिले गेले. पक्ष जे निर्णय घेईल त्याच्या बाबतीत आम्ही काय बोलणार. आता मंत्रिपदाच्या बाबतीत त्यांचा निर्णय घेतला पक्षाने, आम्ही काय म्हणलो का बाबा? काय म्हणता येत नसतं. जे पार्टी निर्णय घेईन पार्टीच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही थोडी जाण. संपर्क मंत्री त्यांना ऑलरेडी अगोदरच केलेलं आहे. 4 जिल्ह्याच्या त्या संपर्क मंत्री होत्या आणि रावसाहेब दानवे दादा 4 जिल्ह्याचे होते.
त्याच्यामुळं बीड जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी त्यांची जी निवड झालेली आनंदाची बाब आहे. आणि आम्ही जे आहे ते कार्यकर्ते आहोत. आम्ही किती ते 2.25 तालुक्यापुरते मर्यादित छोटे कार्यकर्ते आहेत, चिल्लर कार्यकर्ते आहेत, पण आम्ही आमच्या पातळीवर ठीक आहोत आमच्या मतदारसंघापुरतं. ओके. अण्णा, आता बघितलं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये जे काही घोटाळे समोर आले त्याची पूर्ण पाढा जो आहे वाचून दाखवलेला आहे. धनंजय मुंडे यांनी मात्र आरोप फेटाळले. तुम्ही देखील हे केलं होतं, पूर्ण घोटाळा काढला होता. एकंदरीत काय सांगाल या पूर्ण? नाही, मी पीक विम्याचा घोटाळा काढला होता. अजून मी त्यांचं नाव घेतलं नाही. मी फक्त म्हणलं आका आणि त्यांचे आका, ते कोण आहेत मला माहिती नाही, पण पीक विम्याचा घोटाळा हा 5,000 कोटींचा घोटाळा आहे. आणि याच्या बाबतीत मला असं कळतंय की दिल्लीच्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी सुद्धा याच्या बाबतीमध्ये सुप्रियाताईंच्या प्रश्नाला उत्तर देताना आज काहीतरी स्टेटमेंट केलंय. केंद्र सरकारचीच ही कंपनी आहे आणि या कंपनीने नेमलेले काही अधिकारी हे सुद्धा घोटाळ्यामध्ये सामील आहेत, जे कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत. ते पण आहेत 22 CSC सेंटर परळीचे आहेत, परंतु राज्यामध्ये 96 CSC सेंटर सापडले. पण त्या 96 जे टोटल आहेत त्याचे 22 CSC सेंटरच मार्गदर्शक असणार आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो. इतर कोणते घोटाळे आहेत मला काही आज कळालेलं नाही असं मला वाटतं. त्यांना वेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही जनतेला आवाहन केलंय, चल ग सखे कुंठे पडला म्हणत. काय नेमकं या पाठीमागचं कारण आहे का? काय